नमस्कार. जय शिवराय. गणपती बाप्पा मोरया. आपण व्हिडिओची सुरुवात ही गणपतीच्या सुंदर अशा कलाकृतीने सुरुवात करत आहोत. आज एक वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या कशा बनवल्या जातात आणि त्यांचे रूप कशी असतात हे बघायचं आपल्याला. ही एक दुसरी मूर्ती आहे. सुंदर अशी मूर्ती बनवली. कलाकाराने त्यात एक जिवंतपणा निर्माण केला आहे. आणि गणरायाच्या माथ्यावरती नागदेवता आरूढ झालेलं असं चित्र आहे. खूप छान सुंदर मनमोहक असं रूप आहे. आपण तिसरी मूर्ती बघूया. ही आपली आजच्या व्हिडिओमधली तिसरी अशी मूर्ती आहे. गणरायाच्या मूर्तीचं एक आगळं वेगळं रूप आहे. जसं गणपती बाप्पाला मोदक आवडतात तसेच मोदकाप्रमाणे गणपती बाप्पा हे दिसतात आणि म्हणून त्यांना कदाचित मोदक आवडत असतील. खूप छान अशी क्रिएटिव्हिटी आहे आणि सुंदर अशी मूर्ती आहे. आता आपण दुसऱ्या मूर्तीकडे. ही एक आगळी वेगळी अशी कलाकृती आपल्यासमोर दाखवतोय. मी पण अशी फर्स्ट टाईमच बघतोय, पण छान आणि काहीतरी वेगळे पण आहे गणरायाच्या यामध्ये. सुंदर. त्यानंतर बघणार दुसरा एक अजून एक वेगळेपणा गणरायाच्या मूर्तीमध्ये. खूपच छान आणि असं एक वेगळं असं रूप दिसतंय गणरायाचं. खूपच सुंदर क्रिएटिव्हिटी आहे कलाकाराची, मूर्तिकारांची. छान. अजून एक मूर्ती बघूया. ही तर अजूनच थोडीशी यात एक वेगळे पण आहे. एक्झॅक्ट आता म्हणजे ह्याचा शेप किंवा काय हे मला समजत नाही आहे, पण छान अशी मूर्ती दिसते. गणरायाचीच मूर्ती आहे आणि खूपच सुंदर असं कलेचं एक वेगळं रूप आहे. मूर्तिकार आपल्या हातून अशा मूर्तीमध्ये जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करत होतो आणि तो या मूर्तीमधून दिसतोय. त्याच्यानंतर अजून एक मूर्ती अशी छान आहे. खूपच सुंदर आणि मनमोहक अशी मूर्ती आहे. बघून असं मन प्रसन्न होईल अशा मूर्तींचा एक वेगवेगळ्या मूर्ती सादर केलेल्या एक कर्जतमधील ठिकाण आहे. या ठिकाणी मी आलो होतो तेव्हा हे दिसलं म्हणून एक जस्ट व्हिडिओ बनावा असं वाटला. छान असं वातावरण आहे आणि खूप असं आल्हाददायक संध्याकाळची वेळ आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आणि खूप वेगळी अशी एक आहे हे गार्डन आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं. हे झाड आहे हे डाळिंबाचं झाड आहे. अनार, पोमोग्रेनेट त्यामुळे छान 2-3 झाडं आहेत तिथं, पण लागलेली नाही आहेत. पण मी पण फर्स्ट टाईम बघतोय डाळिंबाचं झाड. काय ह्या संस्थेचं वगैरे नाव आहे हे मी दाखवू शकेन की नाही माहिती नाही, पण कारण संस्थेचे काही नियम्स असतात त्यामुळे कदाचित नाही. हे कसं जे एक लिंबूचं झाड आहे. मोठे असे जे कागदी लिंबू असं म्हणतो त्याचं आहे हे झाड आहे. हे
बेरीचं झाड आहे छान असं. हे सुंदर असं गार्डन आणि खूप छान असं वातावरण. हे आपलं फणसाचं झाड. फणस एक दुसरं एक झाड आहे, त्याचा एक वेगळा व्हिडिओ आहे. त्याला आत्ताही एक ह्याच साईजमध्ये झाड आहे, पण त्याला 4 एक मोठे असे फणस लागलेले आहेत. तर एवढ्या कमी उंचीच्या झाडाला कदाचित ते झाड वेगळ्या प्रकारचं असं. हे हे एक रातराणीचं झाड आहे. रातराणी ज्या फुलांचा सुंदर असा वास किंवा एक सुगंध असतो त्याचं झाड आहे आणि खूप छान असं वातावरण आहे. एक थायलंड मँगो ची ट्री आहे. आता इथे अजून थोडं एक्झॅक्ट झाडांची अजून तेवढी ग्रोथ नाही झालेली, त्यामुळे आता त्यांचा मोहर किंवा आंबे लागतील ह्याची काही हे नाही, पण आहे छान असं. खूप छान असं वातावरण आहे. आणि आमचा निहार. हाय निहार. हाय निहार. काय करतोय तू? वॉक. आवडतं का तुला वॉक करायला? आवडतं. यस, चला वॉक करूया आपण. एक वेगवेगळ्या प्रकारची जास्वंद ची झाडं आहेत आणि कलरफुल जास्वंदासारखंच आहे. एक्झॅक्ट जर नाव मला नाही माहिती आहे, पण छान दिसतं एकदम. खूप छान असं वाटतं. कलरफुल असं छान आहे एकदम. खूप छान असं वातावरण आहे. निसर्गरम्य असं ठिकाण आहे कर्जतमधील. आणि कर्जत हे एक असं मुंबई शहरापासून एक 70-80 किलोमीटर असं लांब शहर आहे. आणि खूप असं जे शहरी जीवन नाही असं नाही, पण ह्या निसर्गरम्य ठिकाणी पण एवढी चांगली डेव्हलपमेंट केली आहे या संस्थेनं. छान अशी डेव्हलपमेंट, वेगवेगळ्या कलरची फुलं, वेगवेगळ्या कलरची फुलंची झाडं. यांची नावं मला एक्झॅक्ट माहिती नाहीत, पण अशी सुंदर अशी फुलं आहेत आणि खूपच छान दिसायला वगैरे. आणि असं बघून मन प्रसन्न होतं. खूप छान असं आहे. ते आमचा निहार आहे, त्याच्यावरून मी सुद्धा त्याला वॉक करत आहे. सुंदर अशी पिवळ्या कलरची फुलं, लिंबूचं झाड, छान असं. हा एक ऑरेंज कलरचा चाफा आहे आणि खूप मँगोचं झाड. सुंदर अशी पिवळ्या कलरची फुलं आहेत. खूपच सुंदर असं वातावरण. निसर्गरम्य असं ठिकाण आहे. आणि असं एक अशा वातावरणात जाऊन आल्याने एक वेगळेपणा आणि एक मनाला असं वेगळं एक फ्रेश वाटतं की काहीतरी आज आपण वेगळं बघितलं आहे. काजूची झाडं आहेत, केळीची झाडं आहेत. केळी पण लागलेली असणार काही ठिकाणी, पण एवढे आपण जवळून असं व्हिडिओ तिथपर्यंत जात नाही आहे. ही जास्वंदाची फुलं जी आपण गणपती बाप्पाच्या
दर्शनाने सुरुवात केली व्हिडिओमध्ये दाखवतो की जास्वंदाची फुलं आहे. जास्वंद ही झेंडूची फुलं, हा व्हाईट गुलाब आहे, पांढरा गुलाब, एक पिंक कलरचा बटन गुलाब म्हणतात हा आहे. छान छान एक आहे. एक जास्वंदीचंच फुल आहे पण पिंक कलर आणि छोटी साईज आहे. खूपच छान दिसते आणि असे वेगवेगळे आहेत अजून. तर बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आता आपण ते व्हिडिओ स्टॉप करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.